श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। ट्रकला पाणी मारताना विजेचा धक्का लागून तरुण ट्रक मालक चालकाचा दुर्दैवी अंत। पारे तालुका सांगोला येथील सुरेश बबन जाधव यांचे उपचारापूर्वीच निधन। कुटुंबाचा आधार हरवल्याने हळहळ। सांगोला तालुक्यातील पारे गावातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। आपल्या मालवाहतूक ट्रकला पाण्याच्या मोटारीने पाणी मारत असताना विजेचा तीव्र धक्का लागून एका 42 वर्षीय तरुण ट्रक मालक आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला। सुरेश बबन जाधव असे मयत दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे आणि या घटनेने पारे परिसरात शोककळा पसरली आहे। पाहुयात नेमकी घटना काय। मिळालेल्या माहितीनुसार पारे गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या हंगिरगे रोडवरील जाधव वस्ती येथे सुरेश जाधव वास्तव्यास होते। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मालवाहतूक ट्रकला पाण्याची मोटार लावून पाणी मारण्याचे काम करत होते। दरम्यान पाण्याच्या मोटारीतून वीज प्रवाह उतरल्याने सुरेश यांना विजेचा तीव्र झटका बसला आणि यात ते गंभीर जखमी झाले। उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली। कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात हलवले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले। उत्तरीय तपासणी आणि शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। कुटुंबावर दुःखाचा डोंगर। सुरेश जाधव यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि आई-वडील असा त्यांचा मोठा परिवार आहे। घराचा मुख्य आधार अचानक गेल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पारे गावासह सांगोला तालुक्यात या घटनेबद्दल मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। बातमी संचालक बीबीएम न्यूज। रिपीट, बातमी संकलक बीबीएम न्यूज नेटवर्क। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।